आज 6 दिवसांच्या गौरी गणपतीला निरोप दिला जातोय। जुहू चौपाटीवर 6 दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे। जुहू चौपाटी परिसरात गणेश भक्तांची गर्दी पाहता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलाय। त्यासोबतच मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। जुहू चौपाटी परिसरात याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जय घोष सोबत आज 6 दिवसाच्या गौरी गणपतीला निरोप दिला जात आहे। आपण आहोत सध्या मुंबईच्या जुहू चौपाटीवर। या ठिकाणी संध्याकाळची वेळ झाली, मोठ्या संख्येमध्ये गौरी गणपती आहेत विसर्जनासाठी जुहू चौपाटी परिसरामध्ये गणेश भक्तांसोबत येत आहेत। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर 6 दिवस आहे गणेश भक्तांकडून आपला बप्पा आहे सेवा केल्यानंतर आज निरोप देण्याची वेळ आली आहे आणि यासाठी निरोप देताना आपण पाहिलं तर गणेश भक्त आहेत भावुक होताना देखील पाहायला मिळत आहेत। खरं तर वेगवेगळ्या घरगुती मूर्ती असतील, गौरी गणपती मूर्ती आहेत, ते आता जुहू चौपाटीवर या ठिकाणी विसर्जनासाठी येत आहेत। खरं तर संध्याकाळची वेळ झाली आहे, गणेश भक्तांच्या मोठी भरती होत आहे, त्यामुळे गर्दी होतात। याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जुहू चौपाटी परिसरात कडेकोट बंदोबस्त केला आहे। त्यासोबत आज मुंबई महानगरपालिकेकडून देखील विसर्जनासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून टेबल लावण्यात आला आहे, मोठ्या संख्येमध्ये जीवरक्षक आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। गणेश भक्तांकडून गणेश मूर्ती जी आहेत या ठिकाणी टेबलवर ठेवल्यानंतर पूजा केला जात आहे आणि पूजा केल्यानंतर थेट आहेत जीवरक्षकांच्या ताब्यात आहेत मूर्ती दिला जातात हातात। त्यानंतर जीवरक्षक आहेत गणेश भक्तांची ही मूर्ती आहेत समुद्रात घेऊन जात आहेत आणि थेट विसर्जन करत आहेत। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं, मुंबईच्या जुहू चौपाटीवर संध्याकाळची वेळ झाली आणि मोठ्या संख्येमध्ये गणेश भक्त आहेत गौरी गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी निरोप देताना आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन श्रीनिवास सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।